भक्ती करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक भक्ताला आहे. ज्या ज्या दैवतावर त्याची श्रद्धा असेल त्या त्या दैवताची उपासना करण्याकरिता उपासक स्वतंत्र असतो. कोणी देवीची भक्ती करेल, कोणी शक्तीची, कोणी सूर्याची करेल, कोणी गणपतीची, कोणी विष्णूची करेल, कोणी शंकराची. फरक एवढाच आहे, भक्ती करणाऱ्या भक्ताला नावं वेगळे येतात. विष्णूचा भक्त करणारा असेल त्याला वैष्णव म्हटल्या जातं, शंकराच्या भक्ताला शैव म्हणतात, शक्तीच्या भक्ताला शाक्त म्हणतात, गणपतीच्या भक्ताला गाणपत्य म्हणतात. हे भेद नाही, ही भक्ती करण्यासाठीची व्यवस्था आहे. आणि जेव्हा आम्ही व्यवस्थेला भेद समजतो तेव्हा भांडणाला सुरुवात आहे. व्यवस्था समजा, भांडण मिटलंच. गुरुजी शाळेमध्ये शिकवताना खुर्चीवर बसले पाहिजे आणि विद्यार्थी बाकड्यावर. खरं सांगा, ही व्यवस्था आहे का भेद? शिकवण्यासाठीची व्यवस्था आहे. पण त्या गावचा एक गरम डोक्याचा पालक थोडीशी लावून झोकांड्या खात शाळेत गेला. आता गुरुजी बाहेर गावचे असतात बद्री भाऊ, आणि हे गावातलं असतं. 3 वाजता वर्गात आला. काय गुरुजी? गुरुजी तर उठलेस का? अरे तूच एक माणूस आहे का खुर्चीवर बसला आणि हे बाकीचे जनावर आहे? अरे सर्वांना त्या खुर्च्याला, सर्व बसा बाकड्यावर. असा भेदभाव का करता गुरुजी? लेका गरम डोक्याच्या बापा, गुरुजीने केलेला भेदभाव नाही, ही शिकवण्यासाठीची व्यवस्था आहे. आणि आम्ही व्यवस्थेला भेद समजतो, तिथे भांडणाला सुरुवात आहे. ही भक्ती करण्यासाठीची व्यवस्था आहे. कोणी विष्णूची करा, कोणी शंकराची करा, कोणी गणपतीची करा, कोणी सूर्याची करा, कोणी शक्तीची करा. ही व्यवस्था आहे, भेद नाही. विठ्ठल विठ्ठल. समानतेच्या बाबतीमध्ये आमचं दुमत नाही, पण व्यवस्था ही व्यवस्थाच पाहिजे. तुम्ही सोनाराकडे जा बद्री भाऊ, सोन्याचं लॉकेट नाही तर सोन्याचं पैजण. सोनार म्हणतो पाव द्या सोनं. ते लॉकेटही म्हणत नाही, पैजणही म्हणत नाही. सोनाराला दिवसभर दागिने दिसत नाही, फक्त सोनं दिसतं. आता इथे शेतकरी बसलेले आहे ना, पेरल्यापासून शेतकऱ्याला बाजरी दिसते. काय पेरलं? बाजरी. उगवण झाली, बाजरी. रान हिरवं झालं, बाजरी. गुडघाभर बाजरी. कमरे एवढी झाली तरी बाजरी. पोटऱ्यात आली तरी बाजरी. कापणी केली तरी बाजरी. मळली तरी बाजरी. दळली तरी बाजरी. खाऊन आलं तरी बाजरी. पेरल्यापासून खाईपर्यंत त्याला फक्त बाजरी दिसते. आता गुडगा पीक बाजरीचं निळोबार आहे. मुंबईचा एक माणूस आला आणि विचारलं त्या शेतकऱ्याला, काय आहे? बाजरी आहे. आम्हाला काय मूर्ख समजता का तुम्ही खेड्यातले लोक? बाजरी खाल्ली नाही का आम्ही? हिरवी असते का बाजरी? म्हणलं हिरवीच असते, बाजरी हिरवीच असते. आता आमचा भैया दूध देतो म्हणणाऱ्याला काय पटवून द्यावं? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सहज गुरुजीनं विचारलं, अरे दूध कोण देतो? आमचा भैया देतो. सकाळी आठवत, अरे भैया दूध देतो म्हणजे पोचवायचं काम करतो. तर हे हिरवी असते का बाजरी? ही शेतकऱ्याची दृष्टी आहे, त्याला फक्त बाजरी दिसते. तुम्हाला नसल पटत, ते काळ्या पिवळ्या जीपवाले असतात ना बद्रीभाऊ, 60-70 हजाराची जीप असते. चढायला लावतं घराच्या जवळ, ते त्याला उटी लावतं. सकाळी सगळ्या गल्लीतले लेकरं गोळा करतं, चॉकलेट वाटून ढकलायला लावतं. आणि एकदा सुरू झाली, शेवगाव शेवगाव शेवगाव, कुकाना कुकाना कुकाना, दिवसभर. तुम्ही तुमच्या घरचा कोट्याधीश आहे, रस्त्याच्या काठाला उभा आहे, तरी ते तुमच्या जवळ गाडी उभं करतं, मागच्याला म्हणतं हे घरे लटकून 20 रुपयाचं. शेवगाव 20 रुपयाचं, तुमची किंमत फक्त 20 रुपये. त्याची गाडी 70 हजाराची, पण तुम्हाला 20 रुपयाच्या वर तो किंमत देत नाही का?
तुम्ही तुमच्या घरचा सेट असला तरी त्याला फक्त सीट दिसतं. ही मराठी लक्षात घ्या. सेट दिसत नाही. तसं कास्तकाराला बाजरी दिसते, सोनाराला सोनं. आता याच्यावर कीर्तन होईल, आलं तुमच्या लक्षात. पाहू द्या सोनं, पाहू द्या सोनं, पाहू द्या. 10 तोळ्याचं लॉकेट आहे निळोबा महाराज आणि 10 तोळ्याचं पैजण आहे. किंमतही सारखीच आहे, याच्यात काही भेद नाही. भेद आणि व्यवस्था सांगतो मी, काय भेद नाही. सोनं त्याच्यातही, सोनं याच्यातही. लॉकेट 10 तोळ्याचं, मांडी घाला पाटील. लॉकेट 10 तोळ्याचं, इकडे बसवले काही VIP. लॉकेट 10 तोळ्याचं, पैजणही 10 तोळ्याचं, किंमतही सारखी. इथे समान आहे, त्याच्यात भेद नाही. पण घरी आणल्यावर पैजण पायातच, लॉकेट गळ्यातच, हा भेद नाही. याचं नाव व्यवस्था आहे. विठ्ठल विठ्ठल. तसही 5 दैवत, विष्णू, शंकर, गणपती, सूर्य आणि शक्ती, ही 5ही दैवत शास्त्र मान्य आहे. वाटेल त्या दैवताची उपासना करण्यासाठी तुम्हाला स्वातंत्र्य आहे. आकाशात पतितम तोयम सागरम प्रतिगच्छति, सर्व देव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. या न्यायानं भक्ती तर करायची आहे, पण कोण्या दैवताची करावी असा संभ्रम ज्या भक्ताला निर्माण झाला, त्याला वाटलं हे 5 दैवत शास्त्राने सांगितलेले आहे, आपण त्याच्या भक्तांना विचारावं, म्हणजे ते आपल्या आपल्या दैवताचं महत्त्व सांगेल. बरं का नाथ बाबा. आणि मग गणपतीच्या भक्ताकडे आले. सुरुवात तिथूनच करायची. गणपती हा विघ्नहर्ता देव आहे. कुठेही पहा तुम्ही, गणपतीला पहिलं पूजन गणपतीचं असते. शेतकरी असो की व्यापारी, कीर्तनकार असो की तमाशा. तर तेच फिरवल क्लिप फार घाबरावं लागते सध्या. हा ना. आम्ही सांभाळणार रे बाबा. ज्ञानांचे राजे ज्ञानोबा राय आहे. तरी ज्ञानेश्वरीचा प्रारंभ करताना ज्ञानाच्या राजानं सुद्धा पहिलं वंदन गणेशाला केलेलं आहे. सगळी बहुश्रुत मंडळी माहिती आहे. ओम नमोजी आद्या. का? गणपती हा विघ्नहर्ता देव आहे. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाचे, नरवे पूर्वे प्रेम कृपा जयाचे. तरी पण ही आरती आम्ही समजतो तेवढी सोपी नाही. आरतीचा अर्थ लावताना कठीण जातं. म्हणा सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. आता अर्थ सांगा. सुख करता, सुख प्राप्त करून देणारा, बरोबर आहे. दुःख हरता, दुःखाचं हरण करणारा कांबळे सर, हेही बरोबर आहे. वार्ता विघ्नाची. आता काय डोकं चालवता? विघ्नाची वार्ता तुमच्या घरी आणून देणारा बसवल का पुढच्या वर्षी गणपती बाप्पा लवकर या. म्हणून खालचा नुरवी वरच्या लाईनला जोडला तर अर्थ लागतो. ही मराठी इंग्रजीपेक्षा कठीण आहे. सुख करता, सुख प्राप्त करून देणारा. दुःख हरता, दुःखाचं हरण करणारा. वार्ता विघ्नाची नुरवी, तुमच्या विघ्नाची वार्ता अजिबात न उरू देणारा, त्याला म्हणतात विघ्नहर्ता गणेश. आता इथं चाली लावलं पार बिघडून टाकलं. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. गणपती नको म्हणतो आणि हे म्हणतो हो हो वार्ता विघ्नाची. नको रे, हो हो. कुठून घातला हो या त्या आरतीत कोणाच माहित. म्हणून नुरवीवर थांबायचं. नुरवीवर. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी, पूर्वी प्रेम कृपा जयाची. तर जमता येते. म्हणून विघ्नहर्ता देव गणेश. बरं का, विघ्नहर्ता. म्हणून भक्ती कोणाची करावी? गणपतीच्या उपासकाकडे गेला. गणपतीच्या भक्तांनी सांगितलं, अरे जगाला सुख पाहिजे, दुःख नको. सुख करता दुःख हरता ते खातं आमच्या गणपती बापाकडे, तू ठरव. म्हणलं हे बरं वाटतंय हो, पण आता अजून 4 दैवत पाहायचे आहे. मग गणपतीच्या भक्ताचं ऐकून शक्तीच्या भक्ताकडे गेला. देवीचे भक्त म्हणाले, बाबा आमच्या देवीची उपासना सोपी आहे. शुक्रवारी आंबट सोडून फुटाणे खाल्ले तरी आमची देवी प्रसन्न असते. ते पूर्वी होतं गाणं. गाणं म्हणजे सिनेमातच होतं ते.
यह वह जहत मत पूछो कह है संतोषी माँ अपने संतोषी. अरे बस का त्यांना पाठ आहे सर्वांना. बड़ी अनोखी चमत्कारिणी है अपनी माई, है अपनी माई. राई का पर्वत कर सकती पर्वत की राई, पर्वत की राई. बिगड़ी बनाने वाली, दुखड़े हटाने वाली, कष्ट मिटाने वाली माँ अपने संत. अरे बस कामापुरतं ते होतं ना. संतोषी माता निघली जेव्हा काय गावोगावी फुटाणे. शुक्रवारी फुटाणे चालतात, आंबट नाही, दाबून फुटाणे खा. पुढे गेला सूर्याचे भक्त. ते भक्त म्हणारे आमचा सूर्य नसता तर तू जगला नसता. का? सूर्याच्या उष्णतेनं पाण्याची वाफ होऊन त्याचं मेघात रूपांतर होतं, मग पाऊस पडतो, पर्जन्यात अन्न संभवा अन्नामने तू जगतो. जगण्यासाठी अन्नाची गरज आहे, अन्न निर्माण होण्यासाठी पाण्याची गरज आहे, पाऊस पडण्यासाठी मेघाची गरज आहे, आणि मेघ निर्मितीसाठी सूर्याच्या उष्णतेची गरज आहे. एकंदरीत आमच्या सूर्याचे अगणित उपकार आहे. तो म्हणला ठीक आहे, आता दोनच राहिले आणि वेळही थोडासाच राहिला, 6 तास आहे. मग तो विष्णूच्या भक्ताकडे गेला. विष्णूचे भक्त म्हणाले बाबा आमचा देव लक्ष्मीचा पती आहे, साक्षात लक्ष्मी ज्याच्या चरणाची सेवा करते. तो म्हणला आता हे बरं वाटतं बा पहिल्या 3 दुकानापेक्षा, पण एक शेवटचं. मग शंकराच्या भक्ताकडे आला. आपल्याला इथं आहे ना, आता कार्यक्रम ज्याचा आहे त्याच्या दरबारात आलो लगेच. अहो हे 4 उपासकाचं ऐकून घेतला, आता शेवटचं तुमचं ऐकायचं आहे आम्हाला, मग निर्णय घ्यायचा आहे भक्ती कुणाची करावी. शंकराचे भक्त म्हणाले आता याच्या आधी कुठं गेला होता? विष्णूच्या भक्ताकडे गेलतो. हा मग तेच सांगतो, विष्णू लक्ष्मीचा पती आहे. हे सांगितलं असेल त्या दुकानदाराने. हो ते सांगितलं, लक्ष्मीचा पती आहे. पण त्याच्या भक्तांचा विचार केला का? आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके. जवळ येता चोर धाके, जवळ येता चोर धाके, जवळ येता चोर धाके, जवळ येता चोर धाके. जाऊ पुढते भिके, जाऊ पुढते भिके, जाऊ पुढते भिके, जाऊ पुढते भिके. समुद्र, आणि समुद्राचं नाव आहे रत्नाकर. रत्नाकर का? जगाला रत्न पुरवण्याची क्षमता ज्याच्यात आहे तो समुद्र ज्याचा सासरा आहे. जगाला श्रीमंत करणारी लक्ष्मी त्याच्या पायाच्या सेवेला आहे. पण भक्ताची काय अवस्था? पंढरीचे वारकरी. पुढचं पाठ आहे तुम्हाला. आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढते भिके, कुत्री घर राखीती. ते बाकीचं तर जाऊ द्या, तुमचं कसं काय? अरे आमचा देव भगवान शंकर आहे, तोही श्रीमंत आहे, पण आमचा देव श्रीमंतीचा उपभोग घेत नाही. स्वतः स्मशानात राहतो आणि भक्ती करणाऱ्या भक्ताला सोन्याच्या महालात ठेवतो. आपण थोडं उलट डोकं चालवा. स्वतः कुठे? भगवान शंकर कुठे आहे? स्मशानासी वस्ती रुद्र त्या गुणी कैलास सर्व संपत्ती, त्या गुणी कैलास सर्व संपत्ती, स्मशानासी वस्ती रुद्र करे. त्या गुणी कैलास सर्वही संपत्ती, स्मशानासी वस्ती रुद्र करी. भगवान शंकराचं वास्तव्य स्मशानामध्ये आहे, मंदिरात नाही. तुम्ही 10 कोटीचं मंदिर बांधा तरी मंदिरामध्ये मूर्तीची प्राण प्रतिष्ठा नाही.
12 ज्योतिर्लिंगाला जा, तुम्हाला शिवलिंग दिसेल. मंदिर 10 कोटीचं, पण स्थापना लिंगाची, मूर्तीची स्थापना स्मशानात असते. त्या गुणी कैलास सर्वई संपत्ती स्मशानासी वस्ती रुद्र करी. याचं कारण आहे, जेव्हा आपल्याला सगळे सोडून जातात, जोरी बसती मसन खोई, थोडी सांगती वैराग्य नवाई, घरी आल्या पायी शून्य झाला परमार्थ, देहग्रहाची कामिनी ते तव राहिली भुवनी, मी जळ तसे स्मशानी अग्नी सवे एकला. मित्र आले गोत्र आले स्मशानी, परतले शेखी टाकुनिया गेले मज लागी स्मशानी. 9 मास गर्भवासी कष्ट झाले त्या मातेची, ती निष्ठुर झाली कैची अंती दूर राहिली. जिजी बाळाची आवड मुखी घालून पूर्वी कोड जेव्हा लागली, यमवोड तेव्हा दूर राहिली. बहीण बंधूचा कडवळा ते तू जानसी दळाळा, जेव्हा लागली यमशृंखळा तेव्हा दूर राहिली. सगळे टाकून जातात आणि मग शंकरजी स्मशानात असतात, विचारतात, गेले ना बाळा सगळे रे, काय राबला जन्मभर रे बैलासारखा, एक नाही थांबलं, पण काळजी करू नको, मी तेवढ्यासाठीच असतो, जेव्हा सगळे टाकून जातात ना तेव्हा मी आधार देतो, काळजी करू नको. दुनिया जिससे ठुकराती है उसे शिवजी अपनाते हैं, स्मशान ऐश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरः, चीता भस्मलेप सर्गपिनु करोटि परिकरः, मंगल्यम शीलम तव भवतु नामोऽयम् अखिलम तथापि स्मरतॄणाम वरद परमं मंगलमसे. भगवान शंकर स्वतः स्मशानात आहे, त्यागी आहे, त्यागुणी कैलास सर्व ही संपत्ती, पण त्याच्या भक्ताला मात्र महालात ठेवतो, जास्त यादी वाढवत नाही. भगवान शंकराचा भक्त बाणासूर, सर्वांच्या परिचयाचा रावण, आणि रावणाची संपत्ती डोळ्यापुढे आणा. 5 लाख दगडाची घरं, 7 लाख विटाची, 1 कोटी काश्याची, 1 कोटी तांब्याची, 7 कोटी घरं सोन्याची. सोन्याची घरं 7 कोटी. बद्री भाऊ घरी गेल्यावर हिशोब करा, 30,000 10 ग्राम मेंदू 38 झाले का? हे खरेदीला गेलं तर वाटतं. 10 ग्राम 30,000 गुणाकार करा, मेंदू बंद पडेल सगळ्या जिल्ह्याचे. एवढी संपत्ती, 5 लाख दगडाची घरं, 7 लाख विटाची घरं, 1 कोटी काशाची घरं, 1 कोटी तांब्याची घरं, 7 कोटी सोन्याची घरं. स्वतः आमचा भगवान शंकर स्मशानात राहतो, पण त्याची भक्ती करणाऱ्याला म्हटलं महालात ठेवतो. धन्य भाग्य रावणाचे, धन्य भाग्य रावणाचे, धन्य भाग्य रावणाचे, धन्य भाग्य रावणाचे. दास झाले शंकराचे, दास झाले शंकराचे, दास झाले शंकराचे, बाकीच्यांचा विचार कर रे बाबा. धन्य भाग्य रावणाचे, दास झाले शंकराचे. परिणाम स्वतः महादेवजी स्मशानात, पण रावण सोन्याच्या महालात. याला वाटलं हा देव बरा वाटतो. बस बस, आता माझा पूर्ण विचार झाला, महादेवाचीच भक्ती करावी. अरे थोडस पुढचं ऐकून घे.
पुन्हा महादेवाचं एक वैशिष्ट्य आहे, भक्त भक्ती कोण्या उद्देशानं करतो याचा सुद्धा महादेव विचार करत नाही. हे त्याचं नवल आहे. ऐका नवलयाची ठेव, 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 ऐका नवलयाची ठेव. निताई भक्तिभाव, निताई भक्तिभाव, ऐका नवलयाची ठेव, ऐका नवलयाची ठेव. निताई भक्तिभाव, निताई भक्तिभाव, ऐका नवलयाची ठेव, ऐका नवलयाची ठेव, ऐका नवलयाची ठेव. निताई भक्तिभाव, निताई भक्तिभाव, निताई भक्तिभाव, ऐका नवलयाची ठेव, निताई भक्तिभाव, निताई भक्तिभाव, निताई भक्तिभाव. हे आमच्या महादेवाचं नवल आहे. महादेवाकडे आलो आपण आता. हे आमच्या महादेवाचं नवल आहे. ऐका नवलयाची ठेव, अन्नेने काही भक्तिभाव. भक्ती करणाऱ्याचा हेतू काय? इथे भाव शब्द हेतू अर्थी घ्यायचा, उद्देश अर्थी घ्यायचा. भाव म्हणजे उद्देश, भाव म्हणजे हेतू. नाही तर बाजार भावच लावाल इथं आपलं चाललं काय. भाव म्हणजे उद्देश किंवा हेतू. एक अभंग तुमच्या डोळ्यापुढे आणून म्हणजे मग भाव कळेल तुम्हाला. विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, मरुणिया जावे बा माझ्याच्या पोटा यावे. आता माझ्या भावा ऐसे करी गा ज्ञानदेव. इथे मजा पहा. आता माझ्या भावा ऐसे करी गा ज्ञानदेवा. भावा ऐसे म्हणजे जी माझी भावना आहे, जे माझा हेतू आहे, जो माझा उद्देश आहे त्याप्रमाणे करा. आता माझ्या भावा ऐसे करी गा ज्ञानदेवा. इथे भाव शब्दाचा अर्थ घ्यायचा, हेतू उद्देश. तसं नेणे काही भक्तिभाव. भक्त भक्ती कोणत्या हेतून करतो याचा सुद्धा महादेव विचार करीत नाही. हा स्पष्ट अर्थ त्याच्यामध्ये आहे. ते महादेवाला भस्म खूप आवडतं. भस्म ते चिता भस्म म्हणून उल्लेख आहे ना शिव महिम्नामध्ये. चिता भस्म लेप स्त्रगपती करोटी परी करा. चिता भस्म अति आवडतं महादेवाला. पण ते भस्म मिळेना म्हणून तो भस्मासूर म्हणला, महादेवा कधी कधी जिल्हाभर फिरतो तरी कुठंच पेटलेलं दिसत नाही. पत्र्याची शेडं भरपूर आहे, पण हे इंजेक्शन औषधं गोळ्या निघल्या एकही मरत नाही. त्यामुळे आम्हाला भस्म मिळत नाही, पूजेला विलंब होतो. असं आहे का? तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवत जाशील ते भस्म होईल. त्याचा उद्देश काय हा सुद्धा विचार केला नाही. नेणे काही भक्तिभाव. तुला भस्म मिळत नाही ना, मग ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील ते भस्म होईल. मग दुसऱ्या दिवशी लगेच हात ठेवायचा डोक्यावर की भस्म झालं की त्याचं भस्म घेऊन यायचं. खूप झाले महादेव. बरेच दिवस हा भस्मासुराचा क्रम चालला बद्रीभाऊ. पण काय भस्मासुराच्या मनात आलं, म्हणला भस्म माझ्या हातानं ज्याच्या डोक्यावर ठेवतो ते भस्म होतं. एक दिवस महादेवाच्या डोक्यावर ठेवा म्हणजे पार्वती आपलीच. त्याला म्हणतात भस्मासूर. पुढचे सगळ्या कथाभाग तुम्हाला माहिती आहे.
मग महादेवाच्या मागं लागलं. महादेवजी पुढं आणि भस्मासूर माग. आता जाळतं मला म्हणून महादेवजीला प्रश्न पडला, काय करावं. भगवान विष्णूला कळालं. भगवान विष्णू मोहिनीच्या रूपात येऊन सांगितलं, सौंदर्य संपन्न ती महिला पाहिली, म्हणले माझ्याशी लग्न तयार आहे, पण एक अट आहे माझी. काय, मी जशी नाचल तसं तुला नाचावं लागेल की झालंच लग्न. झाली सुरुवात नाचायला. त्या सुंदरीच्या रूपात भगवान विष्णू नाचू लागले. हे येडं झालं, नाचू लागलं. तिच्या तालावर असं करता करता हात वर 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 करता करता तिनं स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला. तिनं यानंही स्वतःच्या डोक्यावर हात ठेवल्यावर भस्म झालं. दृष्टांत संपला. पण मी सांगतो, नेने काही भक्तिभाव. त्या भस्मासुराचा उद्देश भक्ती करण्याचा काय याचा सुद्धा विचार न करता प्रसन्न होणारा महादेव. ऐका नवल याची ठेव, नेने काही भक्तिभाव. आणि हे तुला जर माझं खोटं वाटत असेल, थोतांड वाटत असेल, तर सगळी यादी सांगतो मी. पहिलं चरण, कैसे कैसे देव केले कैसे कैसे राम उद्धार. जर माझं थोतांड वाढत असेल, खोटं वाढत असेल, तर तुकोबा म्हणतात, देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे. ऐका नवल याची ठेव, नेने काही भक्तिभाव. अनायासे उद्धार केला देवानं. कसं कसं केलं, अनायासे उद्धार केला, असं असं केलं. आणि मग तुकोबारायणी यादी सुरू केली. आता ह्या यादीत पूर्ण कीर्तन होईल, पुढे जात नाही, आधी सोडत नाही. आता इथपर्यंत आलो आपण. दरबार महादेवाचा आहे ना. देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे. अनायासे उद्धार केला. कोणाकोणाचा? पहिला उद्धार घारीचा. पंखयाचे पणत्कारी, हे पंखयाचे पणत्कारी, पंखयाचे पणत्कारी, पंखयाचे पणत्कारी, हा पंखयाचे पणत्कारी, हा पंखयाचे पणत्कारी, पंखयाचे पणत्कारी, पंखयाचे पणत्कारी, हे
कधी ना ऐकलेला अभंग असेल हा? पहिल्यांदाच श्रोत्यानेही पहिल्यांदाच ऐकला असेल. आणि महादेवराव पुढं आमचंही क्वचितच कार्यक्रम होतो. म्हणून मी आधीच समयो जाणं त्याच्या दरबारातली सेवा त्याच्याकरता व्हावी ना. विठ्ठल विठ्ठल पंखाच्या फडतकारी उद्धरोणी नेली घारी, देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे. उद्धार कोणाचा? घारीचा उद्धार, घारीचा. त्याचं कारण आहे सुवर्चशा नामे स्वर्गीची देवांगणा. ते स्वर्गामध्ये ती नाचकाम करायला होती, देवतांची करमणूक. तिचं नाव सुवर्चसा. सुवर्चसा नाचकाम करायला. वरही करमणुकीचे मनोरंजनाचे कार्यक्रम असतात ना. ते वर्णन करताना स्वर्गाचं वर्णन आलं ना, तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे. राजधानी भुवन अमरावती, अमरत्व हे सिंहासन, ऐरावता सारिके वाहन. आणि राजधानी भुवन अमरावती, कल्पतरूचे बगीचे, कामधेनूची खिल्लार, चिंतामणीच्या भूमिका, उत्तम प्रतीचे घोडे. आमचं घोडं नाही, आमचं गाढवापेक्षा थोडं मोठं असते आणि घोड्यापेक्षा लहान मधली आवृत्ती. तरी मालक त्याच घोड्याचं वर्णन करतं. काय नाव घोड्याचं? तट्टू माझा रत्न घोष. किती चालतंय? 7 दिवसात 3.5 कोस. गिअर बदलल्यावर मागे येतं. तट्टू माझा रत्न घोष, 7 दिवसात 3.5 कोस. एक मारला फोक, मागे सरे कोस कोस. ते मारवाडी भाषेत. इथे कोण नाही ना मारवाडी? मारवाडी अरे हे देशमुख आहे. त्यानं बद्री अरे हा बरोबर आहे. बद्री नावावरून कळलं यांना की हे घनो चोखोच दिसते. नाही, हे देशमुख आहे. देशमुख बरोबर आहे ना. त्यांचे वडीलही आपल्या संस्थेचे ट्रस्टी होते, जोग महाराज. आता ते आहे आमचे जोडीदार आहे. आम्हाला आणि त्यांना एकाच वेळात घेतलं ट्रस्टी म्हणून. जोग महाराज वारकरी शिक्षण आळंदी त्यांचे वडील होते. आणि तेव्हा त्यांच्या वडिलांनी 80 साली 1 लाख रुपये संस्थेला देणगी. तेव्हाचे 1 लाख म्हणजे मला वाटते 1 वर्ष झालं जाऊन. नाही, हे तुम्हाला मारवाडी समजत होते. बद्री भाऊ म्हटल्यावर असा केला. ते मारवाडी नाही. ते मारवाडी भाषेतली म्हण आहे ती. भट भटजीनो घोडो, भट भटजीनो घोडो, घोडो को खानो घणो चलनो थोडो, एक मारो छेडो नीचे भटजी ऊपर घोडो. तरी ते त्याच्या घोड्याचं वर्णन करता. उच्चे स्रवा खाचे खोलणे, उत्तम प्रतीचे घोडे आहे. अमरत्व सिंहासन आहे. ऐरावतासारखं वाहन आहे. अमरावती राजधानी आहे. कल्पतरूचे बगीचे आहे. चिंतामणीच्या भूमिका आहे. कामधेनूची खिल्लार आहे. तिलोत्तमा, उर्वशी, मेनका, रंभा हे नृत्यांगना करमणुकीसाठी नाचकाम करायला आहे. रंभादि कसुर नारी नबेना, सकल समसर कला प्रवीणा, करई गान बहुतान तरंगा, बहुविध क्रीडई पाणी पतंगा. बाजई ताल पखा वजवीना, नृत्य करई अप्सरा प्रवीणा. बस कामापुरतं झालं. गोड वाटतंय मलाही माहिती आहे, पण ते कामापुरतंच घ्यायचं. बाजई ताल पखा वजवीना म्हणजे हे वाद्य पूर्वीपासून पुराण काळात तबलान पेटी नाही, विनान पखवाज मात्र पुराण काळापासून त्याचा उल्लेख आहे. तबला पेटीचा उल्लेख पुराणात नाही, हा पुराणातला उल्लेख आहे. बाजई ताल पखावज विना, लक्षात घ्या. मी काही फाजील थापा मारत नाही. बाजई ताल पखावज विना, नृत्य करई अप्सरा प्रवीणा. कोण? रंभादिक सुर नारी नबीना, सकल समसर कला प्रवीणा. करई गान बहुतान तरंगा, बहुविध क्रीडई पाणी पतंगा. ते नृत्य काम करायला सुवर्चशा होती, तिथून वाढलं आपलं सुवर्चशा. आणि एक दिवस नाचता नाचता तिचा ताल चुकला एकनाथ महाराज.
ताल चुकला. लक्षात आलं ताल चुकला आणि मग नेलं तिकडे आणि त्यांनी चौकशी केली. तेव्हा चौकशी अंती कळालं ही पिऊन आली. अरे वरही आहे बिमारी हे. पिऊन आली. पेले पेले म्हटल्यापेक्षा पिऊन येले. आणि मग शाप दिला. दारू पिऊन नाचायला आली का घार होशील. ब्रह्मशापे जाना घारी झाली. ब्रह्मशापे सुवर्चशा नामे स्वर्गीचे देवांगणा. नामे स्वर्गीचे देवांगणा. सुवर्चशा नामे स्वर्गीचे देवांगणा. नामे स्वर्गीचे देवांगणा. ब्रह्मशापे जाना घारी झाली. ब्रह्मशापे जाना घारी झाली. ब्रह्मशापे जाना घारी झाली. स्वरचशा नामे स्वर्गीची देवांगणा. कीर्तनाची व्याख्याच ती आहे एकनाथ महाराज. आपलं नाही आवडलं तर पुन्हा नाही ठेवणार, पण कीर्तन कसं करायचं. पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन. करावे कीर्तन. सासू जावयाच्या गोष्टी सांगून नाही करावं. ग्रंथ पुराणाचा आधार घेऊन करावं. ते अनेक ग्रंथ पुराणामध्ये अशा अनेक रेलचेल भरलेल्या गोष्टी आहे की जे अभंगाला अनुकूल आहे. काही बाकीचं लोक पोट दरदूर हसतात म्हणून ते सांगायचं असा काही दंडक नाही. भक्ती ज्ञानाविरित गोष्टीनं कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. जैन करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. म्हणून पाहुणिया ग्रंथ. म्हणून पुराणामध्ये हा उल्लेख आहे. सुवर्चशा नामे स्वर्गीची देवांगणा. ब्रह्मशापे जाणा घारी झाली. गार होशील. घाबरली घाबरली. उशाप द्या महाराज. उशाप द्या. उशाप तोपर्यंत फिरत राहशील जेव्हा कैकईच्या हातावरचा प्रसाद उचलशील. माय अंजनाच्या हातावर नेऊन टाकशील. मग अंजनाच्या पोटी मारुती रूपात शंकरजी येतील तेव्हा तू शापमुक्त होशील. आता हा पुढचा कथाभाग सांगितला तर कीर्तन रात्री 12 वाजली एवढ्याच गोष्टीला. सगळे पाठ आहे तुम्हाला. हा उशाप आहे. सुवर्चशा नामे मग ब्रह्मशापे जाना घारी झाली. तोपर्यंत फिरत होती. पुढे हा प्रसाद कैकईला शेवटून दिल्यामुळे ती रुसली. नाथ बाबा रुसली. कैकई रुसली. तिच्या हातावरचा प्रसाद उशाप आहे ना तिला. ती फिरतच होती. पिंड घारीने झडपेला. घारीमुखीचा पिंड अंजनीच्या करीन पडता निर्धारी भक्षेला. पिंड घारीने झडपिला. अंजनीने तो सेविला. मग अंजनीच्या तपासाठी आणि महारुद्र आले पोटी. साक्षात भगवान शंकरजी हनुमान रूपात अंजना माईच्या पोटी जन्म घेतात. तिथे घारीचा उद्धार झाला. पंखाच्या फडतकारी उद्धरुणी नेली घारी. ऐका नवलयाची ठेव. तर यादी सुरू झाली ना.